संध्याकाळ जेव्हा ही घटना झाली त्याच्या 1-2-3 तासानंतर माझं जे गिल आहेत SP यांच्याशी बोलणं झालंय. काल रात्री 3-4 वेळा झालं, आज सकाळपासून 3-4 वेळा झालं. आणि ही जी विकृती म्हणजे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये एकीकडे आपण महाराष्ट्र दिन साजरा करत होतो आणि दुसरीकडे अशी ही बातमी आलेली आहे. या नराधामाला फास्ट ट्रॅक कोर्टमधून तातडीने फाशी झाली पाहिजे ही आमची सगळ्यांचीच मागणी आहे. अतिशय गलिच्छ म्हणजे माणुसकीला लाजवणारी ही सगळी जी कृती आहे याच्यासाठी आपल्याला आठवत असेल एक काळ असा होता जेव्हा उद्धवजींचं सरकार होतं तेव्हा एक शक्ती कायदा आपण आणला होता. तो पासही महाराष्ट्र सरकारने एक मताने केला होता. तो दिल्लीला पाठवला पण दिल्लीला तो भारत सरकारने चर्चेलाही आणलेला नाही. त्यामुळे दुर्दैव आहे. माझी हात जोडून भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की महिला सुरक्षिततेबद्दल याच्याबद्दल प्राधान्य, नागरिकांची सुरक्षितता हा मूलभूत अधिकार आहे. त्यातून या चिमुकलीवर जे झालेलं आहे 3-4 महत्वाच्या गोष्टी मी मागेही माननीय मुख्यमंत्र्यांना अतिशय विनम्रपणे विनंती करते. राजकारण होत राहील हो, हा राजकारण करायची ही वेळही नाही. मी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती करते की आमच्या नसरापूरला इथे एक पोलीस चौकी, त्या पोलीस चौकीमध्ये पोलीस यंत्रणा अपेक्षित अशी नाही. त्याच्यानंतर पेट्रोलिंग सातत्याने आम्ही म्हणतोय महिला पोलिसांचं पेट्रोलिंग वाढवा. महाराष्ट्रामध्ये जे महिला सुरक्षितता किंवा महिला न्याय देण्यासाठी जी यंत्रणा होती त्याला आज अध्यक्ष नाही आणि मग न्याय मागण्यासाठी जायचं कुठे. पण ही बाजू असतानाही मी माननीय पोलीस यंत्रणेचे, माननीय मुख्यमंत्री, माननीय SP पुणे जिल्ह्याचे यांचे मनपूर्वक आभारी मानते की एक गोष्ट त्यांनी केली ही मान्य केली पाहिजे आपण की काल हे झाल्यापासून तातडीने अटक झाली आणि पोलीस यंत्रणेने साथ दिली आहे नागरिकांना. पण ह्याच्यात आम्ही समाधानी नाही. याचं कारण असं ज्या क्रूर पद्धतीने ही हत्या झाली आहे ही घटना कुठेही होता कामा नये. आणि महत्वाचा प्रश्न आहे की हा या माणसाचा नराधामाचा 3रा गुन्हा होता. मग जर 3रा गुन्हा आहे तर पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला बेल कशी मिळाली, दुसऱ्या कृती गलिच्छ कृती केल्यावर बेल कशी मिळाली.